श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण नित्य नियमाने आपल्या घरातील देवांची पूजा करत असतो, म्हणजेच देवपूजा करत असतो। पण देवपूजा करत असताना नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात आणि आपल्याला 100% त्याचा दोष लागत असतो। कारण देवपूजा करण्याचे काही पद्धत आहे, त्याचबरोबर काही नियम आहेत, ते आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, खरंच आज मी तुम्हाला ही गोष्ट अंतकरणापासून सांगते की देवपूजा ही तुमच्या अंतकरणातून उमलून यायला हवी। केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये, किंवा आपलं एक ओझं आहे की बाबा आपल्या घरामध्ये देव आहेत आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे असं म्हणून तुम्ही कधीही म्हणजे देवपूजा करू नका। आपण देवांना जे अर्पण करतो त्याच्या पाठीमागे आपली कुठलीही अभिलाषा, लोभ नसावा। कारण मनात जर अभिलाषा निर्माण झाली, लोभ निर्माण झाला, शंका निर्माण झाली, स्वार्थपणा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही। मानवी मनात विचारांचा मोह किंवा निर्माण होईल हे सांगता येत नाही। त्यासाठी ज्यावेळेस आपण देवपूजा करू त्यावेळेस आपलं अंतकरण हे शुद्ध असायला पाहिजे। त्याचबरोबर देवपूजेचे काही नियम आहेत, ते आपल्याला पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही कितीही वेळ म्हणजे सेवा करत बसलात पण तुमचे विचार हे वाईट असतील किंवा कुणाचं मन दुखत होत असेल तुमचं विचार, तर त्याला अजिबातही किंमत नाही त्या विचारांना। कारण जर तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट चित्तत असाल तर ते अजिबातही कितीही तुम्ही सेवा करा तर त्याचा काहीही अर्थ नाही त्या सेवेचा। तुम्ही फक्त कोणती सेवा करू नका, पण दुसऱ्याविषयी चांगले विचार करा। त्याचंही भलं झाल्याची ताकद तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या विचारामध्ये असावी, किंवा तुमच्याकडे ती ताकद असावी बघण्याची की त्याचं चांगलं झालेलं आहे आणि असंच त्याचं चांगलं व्हावं असं तुमचे विचार असावेत। तर देव तुम्हाला कधीच कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही। सतत तुमच्या अडचणीमध्ये देव तुमची साथ देईल, त्याचबरोबर तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवत राहतील। पण तुम्ही जर देवपूजा करत असताना हे चुका करत असताल तर शक्यतो त्या चुका, आता कसं होतं ना, चुका हे आपण जाणून बुजून करत नसतो, नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात, पण त्या चुका होऊ नये याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं। देवपूजा करणं, देवपूजाला 15-20 मिनटं लागत असतील किंवा अर्धा तास लागत असेल तर त्या अर्धा तास आपण देवपूजा करतो ह्याचं भान ठेवून देवांची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही दिवसभर जरी देवासमोर बसलात आणि पारायण करत असाल आणि तुमचं मन जर त्या पारायणामध्ये किंवा सेवेमध्ये नसेल तर त्याला अर्थ नाही। पण तुम्ही अर्धाच तास देवांची पूजा करत आहात पण मन एकाग्र आहे, देव आणि तुम्ही पूजा करत आहेत हेच तुमचा भाव आहे, तर नक्कीच तुम्हाला त्याचं जी काही तुम्ही सेवा केली आहे त्याचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, देवपूजा करत असताना सर्वात प्रथम अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायची असते, म्हणजे दिवा प्रज्वलित करूनच देवपूजाला सुरुवात करायची। स्वच्छ देवांना अंघोळ घालायची। अंघोळ घालत असताना सगळे देव एकत्र करायचे नाहीत, तर एक एक देवांना अंघोळ घालायची असते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच महिलांचं मी पाहते की देवपूजा करत असताना म्हणजे देवांना जर त्यांना असे आता आपण पंचामृताने परत अभिषेक करत असतो देवांच्या मूर्तीवरती, तर ते देव चिकट झालेले असतात। तर बऱ्याच महिला बाजारात जे लिक्विड भेटतं त्याने सुद्धा देव साफ करत असतात। पण ही चूक, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चूक अजिबात करू नका। ज्यावेळेस आपण नवीन मूर्ती असो, देव असो, टाक असो, आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापित करत असतो त्यावेळेस त्यांची पंच उपचाराने पूजा करतो। त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठाने मंत्र म्हणून आपण ती पूजा म्हणजे मूर्ती स्थापित करत असतो। त्या मूर्तीला आपण प्राण दिलेले असतात, त्यामुळे अशा लिक्विडने त्या देवाची पूजा करणे किंवा देव स्वच्छ करणं ही चूक अजिबात करू नका। 100% जी व्यक्ती असे जर त्या लिक्विडने म्हणजे देव साफ करत असेल तर त्यांना दोष लागत असतो। तर त्यासाठी आपण घरच्या घरी काहीतरी उटणं तयार करावे, जसं डाळीचं पीठ, थोडी हळद मिक्स करायची। खरंच देव चिकट झालेले आहेत, पंचामृताने त्यांच्यावर अभिषेक केलेला आहे मूर्तीवर आणि देव चिकट झालेले आहेत, तर तर घरच्या घरी उटणं तयार करावा आणि त्या उटण्याने आपल्या देवांना अंघोळ घालावी किंवा देव आपले स्वच्छ करावा। चुकूनही तुम्ही या बाजारातल्या लिक्विड म्हणजे आहेत देव स्वच्छ साफ करण्यासाठी वापरू नये। कारण ज्यावेळेस आता एक तुम्हाला उदाहरण देते की ज्या एक आजी असतात आणि त्या आजी काय करतात, दररोज नित्यनियमाने देवांची पूजा करत असतात, पण त्या इतके आजारी पडतात की एके दिवशी त्यांना देवपूजा करणं शक्य होत नाही। मग त्या त्यांच्या सुनाला सांगतात की तू आज देवपूजा कर। ती म्हणजे त्यांची सून जी असते ती देवपूजा करत असते आणि देवपूजा करत असताना स्वामींची मूर्ती तिच्या हातातून खाली पडते, तर त्यांना आवाज येतो। त्या आजी खूप आजारी असतात, त्यांना वाटतं काय झालं, मग त्या पटकन विचारतात की काय झालं। मग त्या लगेच त्यांची सून सांगते की मी देवपूजा करत होते आणि माझ्या हातातून स्वामींची मूर्ती खाली पडली। त्या इतकं मोठ्याने आक्रोश मांडला, म्हणजे त्या रडायला लागल्या की तू असं का केलंस।
तर त्या म्हणल्या माझ्याकडून नकळत चुकून झालं. मग त्या इतक्या रडल्या की त्यांनी त्यांच्या मुलांनी त्यांना विचारलं एवढं रडण्याचं कारण काय आहे, काहीही झालेलं नाही मूर्तीला. त्या म्हणल्या असं नाही, तुम्ही डॉक्टरांना बोलवा. तर त्यांची आजीची समजूत काढण्यासाठी, कारण आजी वयोवृद्ध असल्यामुळे आजींची समजूत काढण्यासाठी त्यांच्या मुलांनी डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टरांनी टेटोस्कोप लावून त्या मूर्तीची तपासणी केली. तर त्या तपासणीमध्ये ते हृदयाचे ठोके त्या डॉक्टरांना जाणवत होते, म्हणजे दिसत होते. ज्यावेळेस डॉक्टरांनी हा चमत्कार त्या आजींना सांगितला, त्यांच्या मुलांना सांगितला, त्यावेळेस ते आश्चर्यचकित झाले. त्यासाठी ही मूर्ती नसून एक तर हे साक्षात भगवंत आपल्या म्हणजे देवघरामध्ये बसलेले असतात, आपण त्यांना प्रतिष्ठाने स्थापित केलेलं असतं. त्यामुळे चुकूनही चुका ज्या नकळत आपल्याकडून घडत असतात त्या चुकूनही करू नका. ज्या व्यक्ती ह्या चुका करतो त्याला नक्कीच दोष लागत असतो. तर ह्या चुका टाळा तुम्ही, नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं जे काही तुम्ही सेवा करता नित्यनियमाने त्याचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. तर या प्रकारे खरंच आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.